बिग बॉस मधली रुचिता मसवडला डीके हॉटेलच्या ओपनिंगला आली खरी, पण पावसानं कार्यक्रमाचा फार बट्ट्या बोळ करून टाकला. राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर आज सकाळपर्यंत गावात जाऊन 2 इंजेक्शन खुपसून घेतली, कारण जरा किरकोळ मध्ये कणकणी आलती. तिथनं बाहेर येऊन ताक पिलो आणि चपल्याच दुकानात गेलो. तिथनं एक मस्तपैकी लोफर विकत घेतला आणि निघालो डीके हॉटेल, कारण त्यांचं होतं आज ओपनिंग आणि त्यासाठी बिग बॉस मधली रुचिता आणि बरंच रील स्टार येणार होतं. मग इकडे स्टेजची तयारी होतो सगळे रील स्टार गोळा व्हायला लागले. तेवढ्यात मान तालुक्याचा आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांनी डीके हॉटेलला येऊन भेट दिली. त्यांनी गेल्यावर इकडे आता रुचिताची स्टेजवर एंट्री होणार. तेवढ्यात कचकटून पाऊस सुरू झाला आणि लाईट बी गेली. आता पावसामुळे बाहेर जाता येईना म्हणून बसलो अंधारात सगळ्यांवर फोटो आणि व्हिडिओ काढ. तेवढ्यात रुचितानं तिचं बिग बॉसचं किस्सा सांगायला चालू केलं. तेव्हा कळलं की बिग बॉस मधल्या रुचितामध्ये आणि खऱ्या रुचितामध्ये लय फरक आहे. शेवटी आता लाईट बी येणार आणि पाऊस बी थांबणार म्हणून आम्ही सगळ्यांनी तिथंच बसून जेवण करून घेतलं. आणि फायनली जेव्हा पाऊस थांबला तेव्हा सगळ्यांना घेऊन आम्ही आलो डीके हॉटेलच्या हॉलमध्ये. तिथं कार्यक्रम बघायला आलेले प्रेक्षक बी पावसामुळे वाट बघत बसले. मग फायनली बिग बॉस फेम रुचिता, मोनिका कांबळे, श्रावणी सावंत आणि आर्या गायकवाड ह्या सगळ्यांनी येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. त्याच्यानंतर माझं बी कौतुक करण्यात आलं. मग मी बी सगळ्यांशी थोडं बोललो. तिथनं सगळ्यांचा फोटोशूट वगैरे झाला आणि कार्यक्रम संपला. आणि शेवटी जाता जाता रुचिता मॅडमने बी मला लय शुभेच्छा दिल्या. मी ब्लॉगर ऋषाचे सगळे ब्लॉग बघितले आणि खरंच खूप कमाल काम करतोय. सो प्लीज त्याला फॉलो करा, त्याला सपोर्ट करा आणि आपल्यातलाच माणूस वरती येऊ द्या.